नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आज मी चालले आहे कळव्याला समीक्षा ताईंकडे. त्यांच्याकडे काही कार्यक्रम आहेत जे स्त्रियांच्या बाबतीत आहे, स्त्रियांच्या आरोग्याबाबतीत आहे. तर तिकडे मला आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी. तर मग मी तिकडे निघाली आता आणि तुमच्यासोबत पण ते शेअर करते तो कार्यक्रम काय असेल ते. ॲक्च्युली एक्झॅक्ट मलाही अजून पूर्ण डिटेल्समध्ये माहिती नाही आहे, पण मला एवढं सांगितलं गेलं की स्त्रियांच्या आरोग्याविषयी माहिती दिली जाणार आहे आणि जसं शिबिर. तर मग बघू आता तिकडे गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. तर चला, कंटिन्यू व्हिडिओ तुम्ही बघत राहा. तर मी जस्ट ताईंच्या घरी पोहोचलेले आहे आणि पाणी वगैरे घेतलं, ताईंसोबत गप्पा मारल्या. सर्वात लवकर मीच आले ना ताई, आणि कार्यक्रमाला आता थोड्या वेळ सुरुवात होईल. आणि ताईंनी खूप छान साडी नेसलेली आहे, चला तुम्हाला दाखवते. तर ताईंनी अशी लेमन कलरमध्ये साडी नेसलेली आहे आणि खरंच तर खूप छान दिसत आहे ताई. आज आमचं सेम झालं. हो, आम्ही मॅचिंग झालोय. आणि तर आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर आहेत मानिनी राणीताई म्हणून, याच कॉलनीमध्ये असतात. आणि समीक्षा ताईंनी त्यांना सांगितलं की आरती येणार आहे म्हणून, आणि कार्यक्रमाला पण त्या आलेल्या आहेत. आणि मला आरविशचं मध्ये मध्ये बोलणं चालू आहे आणि मस्ती चालू आहे त्याची. इकडे बघा. तर या आहेत ताई आपला ऐकतात. ओके, ठीक आहे. तर अजून पण बघू आपले युट्यूब फॅमिली मेंबर किती भेटतात आपल्याला. तर मंडळी, जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मी चालले आहे एका कार्यक्रमाला जो ताईंनी आयोजित केलेला आहे. तर जो कार्यक्रम आहे त्याचं मी तुम्हाला पहिले सांगितलं की ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या आरोग्याविषयी आपण काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तर समीक्षा ताई तुम्हाला पूर्ण सांगतील की कार्यक्रम कसला आहे किंवा कोणत्या प्रोडक्टबद्दल आहे, काय आहे, म्हणजे जे स्त्रीच्या आरोग्याबाबतीत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या ताई तुम्हाला क्लिअर करतील. नमस्कार मंडळी, आज आपल्या इथे जो कार्यक्रम आहे हा महिला दिनानिमित्त आहे. खरं तर या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये महिला दिनाचा जो कार्यक्रम होता किंवा महिला दिन होता तो 8 मार्चला झालेला आहे. पण महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी आपल्याला हा आपला जो कार्यक्रम होता ना हा घ्यायचा होता महिलांच्या आरोग्यविषयक माहितीचा, पण त्या दिवशी शक्य झालं नाही. म्हणून मग आज आपण महिला दिनाच्यासाठी महिलांच्या आरोग्यविषयक माहिती आपल्याला सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण हा कार्यक्रम इथं महिला दिनाचा आयोजित केलेला आहे. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला अपूर्वा परब मॅडम आलेले आहेत. आणि अपूर्वा परब मॅडम ह्या महिलांच्या आरोग्यविषयक, महिलांना जो खरं तर महिलांच्या जो मासिक पाळीमध्ये जो विषय आहे त्या विषयामध्ये त्यामध्ये जो काही त्रास होतो किंवा त्याबद्दल जे काही महिलांना समस्या असतात त्याविषयी माहिती सांगण्यासाठी अपूर्वा परब मॅडम आलेल्या आहेत. तर पुढील माहिती काय आहे ते मॅडम तुम्हाला सांगतील. ओके, ठीक आहे, चला. तर तुम्ही बघू शकता आपल्या जो ताईंनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यासाठी या सर्व महिला आलेल्या आहेत. आणि आता मेन जो कार्यक्रम आहे तो अपूर्वा मॅडम सुरुवात करतील. नमस्कार, मी अपूर्वा परब आणि माझ्या सहकारी मानिनी राणे. आज आम्ही VR मोड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत जनजागृती आणि महिलांना मासिक पाळी या विषयावर मार्गदर्शन करण्याचे काम करतो. तर आज आम्ही तुम्हाला इथे मार्केट ब्रँड्स आणि आमचा प्रोविन्सचा पॅड याच्यामधला दोघांमधला फरक आम्ही तुम्हाला आज इथे दाखवणार आहोत. बघा, आता आपण हे तुम्ही बघितलं असेल, आम्ही हा का दाखवतोय की हा बऱ्याच जणींचा आवडीचा प्रोडक्ट आहे. आणि हा आपण घेताना कसं घेत होतो, म्हणजे जेव्हा आपण मेडिकलमध्ये वगैरे जातो त्यावेळेला तिथे तुम्ही कसं काय मागता, म्हणजे कसं दाखवता, त्यांना सांगता की पॅड्स म्हणजे सॅनिटरी नॅपकिन, मग ते आपल्याला कसे प्रकारे घेतात, पेपरमध्ये रॅप करून देतात पूर्णपणे. आपण त्याच्यावर मग कधी आपण एक्सपायरी वगैरे बघतो का, कधी बघितली आहे का, म्हणजे असं नाही बघत, शक्यतो आपण नाही बघत. आता आपल्याला माहिती झाली म्हणून आपण मॉलमध्ये वगैरे जातो त्यावेळेला आपण ते बघतो, पॅकवर एक्सपायरी आहे का बघतो, ठेवतो आपल्या बकेटमध्ये. पण आधी पूर्वी आपण तसं करत नव्हतो. आणि हे जे मार्केट ब्रँडचं आहे हे पूर्णपणे प्लॅस्टिक मटेरियलमध्ये भरलेलं आहे, पॅक केलेलं आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये आपण खोलल्यानंतर हे आपण असं एक पॅकेट काढतो, बरोबर आहे. हे पूर्णपणे ओपनमध्ये राहतं नंतर, म्हणजे ज्या वेळेला आपण हे वापरतो आणि पुन्हा आपण आपल्या जिथे ठेवण्याच्या जागा असतात तिथे हे ओपनमध्येच राहून जातं, बरोबर आहे की नाही. कुठे कुठे जागा असतात आपल्या, तुम्ही बोला म्हणजे मध्ये मध्ये माझ्याशी तुमचं कुठे ठेवण्याच्या जागा कुठे कुठे असतात, कपाट किंवा
किंवा बेड खाली असं म्हणजे लपवून ठेवलेले असतात. शक्यतो पुरुषांच्या वगैरे तिथे नजरा पडणार नाही अशा ठिकाणी आपण ते ठेवून देतो. मग आपण कबड मध्ये वगैरे कधी कधी आपण त्या गोळ्या घेऊन व्हाईट कलरच्या वास येण्यासाठी किंवा स्प्रे मारतो. कीटक वगैरे असतात, झुरळी पाली असतात, ते आपण तिथे जाऊ नयेत म्हणजे कपाटामध्ये असतात, त्याच्यामुळे आपण तिथे तो स्प्रे करतो. ते स्प्रे केल्यानंतर जो स्प्रेचा आहे हे ऍब्झॉर्ब करण्याचा वास त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते, म्हणजे ते शोषून घेतलं जातं ह्या पॅड्समध्ये. तो वास सुद्धा याच्यामध्ये शोषला जातो पूर्णपणे. आणि मग दाखवा आणि हा मार्केट ब्रँडचा आहे, तुम्हाला इथे लावला पॅडवर. आणि आज मी ज्या कंपनीच्या प्रॉडक्टची माहिती सांगणार आहे हा आहे प्रोविन्सचा VR सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रोविन्सचा बॉक्स आहे. त्याच्यामध्ये एक्सपायरी 3 वर्षाची दिलेली आहे तुम्हाला आणि स्वच्छ भारतचा लोगो इथे दिलेला आहे. म्हणजे गांधीजींच्या चष्म्यात हा स्वच्छ भारतचा लोगो कोणाला दिला जातो तर तो म्हणजे जो प्रॉडक्ट आपला बायोडिग्रेडेबल असतो म्हणजे ज्याचं विघटन होतं अशा प्रॉडक्टला आपण स्वच्छ भारतचा लोगो गव्हर्नमेंट आपल्याला देतं. तो हा इथे लोगो तुम्हाला दिसतोय, बरोबर आहे. आणि हा बॉक्स जरी तुम्ही समोर कुठेही टेबलवर वगैरे ठेवला तर तुम्हाला तो वाटेल का म्हणजे कोणाला की हा सॅनिटरी नॅपकिनचा बॉक्स आहे म्हणून. हा पूर्णपणे आपण उघडल्यानंतर हा पीस पूर्णपणे सील पॅक मध्ये असतो, बरोबर. सील पॅक मधला आपण ज्या वेळेला पूर्णपणे उघडतो तेव्हाच तो पूर्ण ओपन होतो. फील करून बघा तुम्हाला कसं वाटतं. दोन्ही हाताने घ्या, दोन्ही हातामध्ये घ्या आणि तुम्ही फील करून बघा की तुम्हाला काय जाणवतंय त्याच्यामध्ये. सॉफ्ट वाटतं थोडा आणि तो आपला नेहमीचा थोडा रफ वाटतोय आपल्याला, बरोबर. बघा मॅडम तुम्ही पण बघा. हा कॉटन सारखं वाटतं, हा नॉयलॉनचा आहे असं वाटतंय ना. प्लास्टिक में राईट तेच आहे, बरोबर. मी वापरले ते, त्याची थिकनेस खूप जास्त. हा आणि मी वापरलं ना तर मला ह्याचं जे थिकनेस आहे ना म्हणजे असं वाटत होतं की मी काही यूज नाही करत आहे. हा बघा सॉफ्ट वाटतंय थोडं. आता मी सिरिंज मध्ये 60 ml पाणी घेते आणि प्रोविन्सच्या पॅडवर टाकते. कारण 60 ml का टाकलंय तर लेडीजला 50 to 60 ml पर्यंतच ब्लडिंग होतं. त्याच्यापेक्षा जास्त ब्लडिंग झालं तर त्या लेडीजला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. म्हणून आपण 60 ml त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि 30 ml पाणी घेतलं आणि मार्केट. ओके, म्हणजे हा 60 ml घेतलेला आहे आणि हा 30 ml ओनली ना. हो, ओके. प्रोविन्सवर मी 60 ml टाकलंय आणि मार्केट ब्रँडवर मी 30 ml टाकलंय. ओके, बघा आता तुम्ही परत फील करून बघा की तुम्हाला आता कसं वाटतं. म्हणजे ऍब्झॉर्ब केलंय त्याने ते पाणी आणि तेव्हा ते आपल्याला कसं ओलं ओलं लागतंय. मार्केट ब्रँडवर आपल्याला ओलं ओलं लागतं. जेव्हा आपण यूज पण करतो त्यावेळेला आपल्याला ओलावा जाणवतो जास्त. ताई बोला. काहीच नाहीये, सॉफ्ट लागते परत. ही शोषण्याची जी क्षमता आहे ना ती घ्यायची जास्त आहे आणि याच्यावर आपण
ओलं ओलं वाटते ना. हा ओला. बघितलं का तुम्ही कधी आतापर्यंत तुम्ही जे पॅड्स वापरता ते तुम्ही कधी कोणी ओपन करून बघितलेत का? कोणीच नाही. बरोबर. आम्ही नव्हते बघितले, म्हणजे आता कोणी ते बघत नाही असं की आपण काय वापरतोय हे खरं म्हणजे बघायला हवं आपल्याला. आपण आज आपण त्याचं पोस्टमॉर्टम करूया. एक मिनिट ताई. एक ब्रँडवरचा हा पहिला लेअर आहे, हा मी ओपन करते पहिला. हा तुम्ही बघू शकता. हा तुम्हाला काय वाटतंय? पूर्ण प्लास्टिक. हा आहे नायलॉन प्लास्टिक. नायलॉन प्लास्टिक म्हणजे काय, आपण नायलॉनचं वस्तू सुद्धा म्हणजे नायलॉनचे आपण प्रॉडक्ट्स कपडे हे पण आपण कधी नायलॉनचे वापरत नाही. फील करून बघा तुम्ही. हा जो दुसरा लेअर आहे हे तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यामध्ये आपण 30 ml पाणी टाकलं होतं, बरोबर आहे. ते सुद्धा मी ह्या प्रोव्हिन्सवर टाकते. आता तुम्ही फील करून बघा की हे तुम्हाला काय वाटतं. कापूस नाहीये, ते कापूस नसून ही आपल्याकडे येणारी रद्दी आहे. हा, कागदाचं लगदा आहे. आणि मग कागदाचं लगदा काय आहे? हे आपल्याकडे असणारे न्यूजपेपर. हे आपण न्यूजपेपरवर फॅक्टऱ्या म्हणजे कंपन्या केमिकल म्हणजे सॅनिटरी नॅपकिन्सवाल्या कंपन्या ज्या आहेत, हा तो उचलला जातो रद्दी पेपर आणि त्याच्यावर केमिकलची प्रक्रिया केली जाते. म्हणजे आपण जे ब्लिचिंग पावडर कुठे वापरतो? आपण ब्लिचिंग पावडर आपण टॉयलेट्स वगैरे साफ करण्यासाठी वापरतो. प्रोसेस त्या रद्दी पेपरवर केली जाते आणि मग तो पेपर व्हाईट केला जातो आणि त्यामुळे तो हा जो पेपर आहे हा पेपर इथे यूज केला जातो. म्हणजे आपण काय करतोय? केमिकल वाला प्रॉडक्ट आपण आपल्या वजायनल पार्टवर आपण वापरतोय. ज्या वेळेला ते ब्लड आपलं बाहेर येतं त्यावेळेला पूर्णपणे खाली आल्यानंतर त्यावेळेला ते केमिकलची प्रोसेस होते. म्हणजे डायऑक्सिन नावाचं टॉक्सिन तयार होतं आणि ते पुन्हा यूट्रसमध्ये परत फिरतं. त्यामुळे आपल्याला इन्फेक्शन्स होतात किंवा इन्फेक्शन जे आपल्या आहे गर्भपिशवीमध्ये ते खाली आल्यानंतर पूर्ण इन्फेक्शनमध्ये आपलं वाढत जातं. म्हणून आपल्याला हे सगळे त्रास उद्भवतात. त्याच्या शेवटचा लेअर आहे हा सुद्धा तुम्ही बघू शकता किती हार्श प्लास्टिकमध्ये बनवलेला हा मटेरियल आहे. बरोबर आहे. प्लास्टिक आहे पूर्णपणे. मॅडम बघा तुम्ही पूर्णपणे प्लास्टिक मटेरियल आहे. हात लावून बघा. म्हणजे आपण जो आपला पोर्शन वजना पार्ट आहे हा किती सेन्सिटिव्ह असतो आणि त्या पोर्शनवर आपण असला प्रॉडक्ट वापरतोय आणि आपल्या शरीराची हानी करून घेतोय. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? ठीक आहे. तसं आता मी तुम्हाला हा मार्केट जो प्रोव्हिन्स आहे हा प्रोव्हिन्स आता मी ओपन करून टाकते. कंपनीने या पॅड्समध्ये दोन्ही साईडला लॉकिंग सिस्टम केलेला आहे. म्हणजे ज्या वेळेला आपला ब्लड बाहेर येतं त्यावेळेला ते पसरणार नाही, लीक होणार नाही. काय वाटतंय तुम्हाला? हे आहे सर्जिकल कॉटन. बघा तुमच्याकडे त्यांना ओपन करून. हे आहे सर्जिकल कॉटन. सर्जिकल कॉटन कुठे वापरलं जातं? हॉस्पिटलमध्ये वापरतात. एक बँडेज रोल करताना ते वापरलं जातं. ते मटेरियल इथे आपण यूज केलेलं आहे. हा पॅड पूर्णपणे 7 लेअरमध्ये बनवलेला आहे. म्हणजे हा त्याचा पहिला लेअर झाला. त्याच्यानंतर ही आहे ही एक छोटीशी स्ट्रीप ठेवलेली आहे त्याच्यामध्ये. त्याचं मी माहिती तुम्हाला थोडा वेळ देते. बघितलं? दुसरी होती ना पुन्हा पूर्वी आपण कपड्याची घडी वापरत होतो की नाही त्याप्रमाणे ही घडीसारखं त्यांनी तिथे म्हणजे आता आपल्याला नवीन काही वापरतोय आपण एखाद्या कपड्यावरून आपण कसं आहे लोकल प्रॉडक्ट वापरतो. म्हणजे लोकल प्रॉडक्टवरून आपण हा प्रॉडक्ट आपण यूज करतो. त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली आहे कंपनीमार्फत की तुम्हाला ते फिलिंग बेटर राहायला पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला वापरल्यानंतर कम्फर्टेबल वाटेल ही गोष्ट. याच्यामध्ये सुद्धा 4 लेअर आहेत.
हे फिल्टर पेपर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत पदीमध्ये वरून खाली इकडे ही आहे सोडियम पॉलिएक्रिलिक जेली. सोडियम म्हणजे मीठ, पॉलिएक्रिलिक जेली म्हणजे फळांचा गर. बघा कसं वाटतं तुम्हाला? थंड वाटते. जेली आहे ही, हां फ्रूट टाईप जेली, फ्रूटची जेली. सोडियम म्हणजे मीठ, बरोबर आहे. मीठ काय काम करतं आपल्या जे आपल्या पाणी नाही वाटत आहे. शोषून घेतलंय त्यांनी तेवढं. म्हणजे आपण फ्रूटचं कसं असतं काही पाणी सारखं कसं वाटतंय ते. आहे एकदम सॉफ्ट वाटतंय, वाटत पण नाहीये ते हे म्हणून. सण जरा काही आता ही पूर्णपणे जेली नाही. हे बघा ग्लासामध्ये एवढं पाणी आहे, बरोबर. त्या पाण्यामध्ये मी ती टाकते. थोडा वेळ ठेवून देऊया. त्याचा पुढचा लेअर आहे हा सुद्धा कॉटन आहे. बघा ह्याला पण हात लावून बघा याच्यामध्ये पाणी लागते का तुम्हाला. काही थोडं ऍब्झॉर्ब केलंय तेवढं त्याने पाणी. आपण 60 घातलं, त्याच्यानंतर परत 30 ml पण ते पण घातलं, ते पण आपण त्याच्यावर टाकलं. मला पण असं हे आहे. मला इथे थोड्याशा लाईन्स दिसत आहेत. या लाईन्स ह्या व्हेंटिलेशनसाठी ठेवतात. आपण ज्या वेळेला पॅड्स वापरतो त्यावेळेला आपल्याला व्हेंटिलेशनची खूप गरज असते, पण हे मार्केट ब्रँडमध्ये आपल्याला हे कुठेही आपल्याला दिसत नाही. इथे आपल्याला काय आणि इझिली ते निघतं ते सुद्धा ठेवलेलं आहे. आणि ह्याच्या मागे जो लावलेला आहे हा डिंक लावलेला आहे. झाडाचा डिंक जो असतो तो इथे यूज केलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे हा पूर्णपणे पॅड बायोडिग्रेडेबल आहे, अँटी कॅन्सर आहे आणि अँटी बॅक्टेरियल आहे. म्हणजे जे आपल्याला आपल्या न्यूट्रसमध्ये जे काही इन्फेक्शन असतं हे पूर्णपणे निघून जायला मदत होते. म्हणजे ते पूर्णपणे आपल्या न्यूट्रसमध्ये परत इन्फेक्शन आपल्याला होणार नाही. आणि जे काही पोटदुखी, कंबरदुखी जे त्रास असतात, गर्भाशयामध्ये संबंधीचे जे काही त्रास असतात हे फार कमी व्हायला मदत होते. आणि याचे खूप छान रिझल्ट बायकांना आता आलेले आहेत. म्हणजे आम्ही परत सांगा. त्या जेलीमध्ये मी मीठ टाकलं, जे आपण ॲब्झॉर्ब केलं होतं त्या जेलीमध्ये मी मीठ टाकलं. त्याच्यामुळे ते आता थोड्या वेळाने बघा तुम्ही पूर्णपणे त्याची पाणी झाली. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुम्ही जी जेली आहे ती ग्लासमध्ये पाण्यामध्ये मिक्स केली होती आणि पुन्हा आता त्याच्यामध्ये पाणी आणि मीठ ऍड केलंय का? पाण्यामध्ये आपण ती जेली टाकली होती, त्या पाण्यामध्ये पण ती जेली ऍब्झॉर्ब झाली. ओके, बरोबर. त्याच्यामध्ये मी आता मीठ टाकून दाखवलंय. त्या मिठानंतर मग आपण ते पूर्णपणे ती जेली होती ही विरघळली. म्हणजे काय, त्या आपण पॅडचं पाण्यामध्ये टाकलं तरी ते पाण्यामध्ये त्या पॅडचं विघटन होतं. विघटन होऊन गेलं. कारण आपण बघतोय नाल्यामध्ये पाणी खारट असतं, बरोबर आहे. म्हणजे तो पॅड आपण तिथे नाल्यामध्ये टाकला तर तो तिथे त्याचं विघटन होऊन जाणार आहे. तिथे त्याचं पूर्णपणे मेल्ट होऊन गेलं, पाणी झालं. बघा, तुम्ही हे वापरू शकता. कारण ऑफिस वर्किंग असतात, त्यांना वेळ नाही मिळत, शाळेत जाणाऱ्या मुली असतात, त्यांना बदलता येत नाही कधी कधी, तर त्याच्यासाठी हा बेस्ट प्रॉडक्ट आहे तुम्हाला. त्याचप्रमाणे याच्यामध्ये 2 साईज आहेत. हा रेग्युलर साईजचा पॅड आहे, लार्ज साईज आहे, रेग्युलर साईज आहे, 280 ml साईज आहे याची. आणि हा लार्ज साईज आहे. ज्यांना हेवी ब्लिडिंग होतं त्यांच्यासाठी हा पॅड आहे. हा 320 ml चा आहे. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, ज्या बायका म्हणतात की 2च दिवस येते, कमी होतं, तर त्यांचं ब्लिडिंग जे आहे ते वाढायला थोडी मदत होते. ज्यांचं खूप जास्त होतं त्यांचा त्रास कमी व्हायला मदत होते. ओके, त्याच्याप्रमाणे हे लायनर्स आहेत. या लायनर्समध्ये दाखवते. ज्यांना PCOS, व्हाईट डिस्चार्ज
फंगल इन्फेक्शन, युरिन इन्फेक्शन हा जो त्रास असतो त्यांच्यासाठी आम्ही हा लायनर सजेस्ट करतो. त्या लायनर्समध्ये सुद्धा ही अनायन चिप टाकलेली आहे. अनायन चिप ह्याच्यामध्ये पण टाकलेली आहे. आणि जे PCOD फंगल किंवा व्हाईट डिस्चार्ज, बऱ्याच जणींना व्हाईट डिस्चार्ज होण्याचा पण त्रास फार असतो. तो त्रास ह्या प्रॉडक्टने फार कमी झालेला आहे. म्हणजे त्यांना हा 9 तास, दिवसाला 9 तास आपण वापरायचा आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला पिरियड्स येतील त्यावेळेला आपण हे प्रोव्हिन्सचे आपण वापरायचं आहे. युरिन इन्फेक्शनमध्ये सुद्धा ह्याचा खूप छान फरक पडलेला आहे. व्हाईट डिस्चार्जच्या लोकांना आणि ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही, आम्ही प्रेग्नन्सी ज्यांना राहत नाही त्यांना सुद्धा हे सजेस्ट करतो की तुम्ही हे लायनर्स वापरा. त्याच्यानंतर थोडा प्रेस करणार, मला जास्त नाही जोरात करणार मी थोडं. थांबूया. कसं वाटलं तुम्हाला डेमो? कसं वाटला? म्हणजे काय काय जाणवलं त्याच्यामधून? काय वाटतंय? गोष्टी आपण इतक्या दिवस काय केलं, काय नाही, काय वापरलं, काय वापरलं? ती पट्टी आपण इथे लावली आहे अनायची. हल्लात का? आता हल्लात का? नाही. बघितलं तर सगळ्यांनी तुम्ही आता त्या हल्ल्या का? मगाशी मी जेव्हा प्रेस केलं त्यावेळेला त्या तोल पुढे गेला की नाही? तुम्हाला स्वतःला जाणवलं ना? आता तुम्ही जाताय का पुढे? मी किती प्रेस करते? मी तेवढंच प्रेस करते ना. का झालं? पट्टीमुळे झालं. अजिबात नाही ना त्यांचा तोल गेला पुढे. ती एफेक्टिव्ह तेवढी आहे. ज्या वेळेला आपण पिरियड्स मध्ये आहोत त्यावेळेला त्या पट्टीचा इफेक्ट तेवढाच आपल्या बॉडीवर होतो. तुम्हाला काय वाटलं? तुम्हाला काय वाटलं? जाताय का पुढे तुम्ही? बॅलन्स केलं. साऊथ आफ्रिकेमधून येते पट्टी. त्याच्यावर पूर्णपणे साऊथ आफ्रिकेमधून ते आलेली आहे पट्टी. पूर्णपणे आपल्या त्या पॅडमध्ये चेकिंग केल्याशिवाय बसवली जातात. चेकिंग पूर्ण होत आहे त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये बसवली जाते. म्हणजे ते सुद्धा चेक करणं ओरिजिनल आहे की नाही हे चेक करण्याचं सुद्धा मशीन आहे. तर फर्स्ट मध्ये मला फॉलिक्युलर सांगितलेले कारण मला PCOD आहे. फर्स्ट फॉलिक्युलर मध्ये मला इंजेक्शन द्यावे लागले माझं अंड वाढवण्यासाठी. पण जसं मी म्हणजे लायनर चालू केलं वापरायला तसं माझ्या अंडाची साईज वाढायला लागली. गेल्या मंथ मध्ये मला बिगर इंजेक्शनचं माझं अंड बरोबर वाढलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये म्हणजे हा मंथ मध्ये मॅडमनी स्वतः गायनेकोलॉजिस्टनी सांगितलंय की हा मंथ मध्ये तुम्ही एकदा ट्राय करून बघा विदाउट मेडिसिन. तर तुमचं वाढत असेल ह्याने तर तुम्ही एकदा असंच ट्राय करून बघा की तुम्ही ऍटलीस्ट प्रेग्नेंट होऊ शकता तुम्ही ह्यावेळेस. तर ठीक आहे पुढे काही नाही झालं तर मग आपण बघूयात. पण ठीक आहे एवढं वाटतं कॉन्फिडन्स की होईल किंवा हे म्हणून. म्हणजे नॅचरली लायनर्स आणि पॅड्स तुमची 2 महिन्यामध्ये ही पिरियड्सचं सर्कल रेग्युलर यायला मदत झाली विदाउट मेडिसिन. डॉक्टरांच्या मेडिसिन शिवाय त्यांचा हा प्रॉब्लेम आज 2 महिन्यात सॉल्व्ह झालेला आहे. हीच आहे VR मोरची ताकद. मॅडमला सुद्धा काय छान रिझल्ट आहे. मॅडम देतीलच. म्हणजे आम्ही सगळ्यांना सांगतोय आज जगातल्या जेवढ्या महिला आहेत त्या महिलांपर्यंत आम्हाला हा प्रॉडक्ट पोहोचवायचा आहे की त्यांनी हा वापरावा. आज जे गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स वाढत आहेत ते कुठेतरी कमी व्हायला हवे आणि आपण नॅचरल आपण लाईफ छान आनंदाने ते 5 दिवस जगण्याचे प्रयत्न करायचे. प्रयत्न नाही हे वापरल्यानंतर आपण ते छान काय वाटतं तुम्हाला? लायनरच्या पॅकमध्ये 18 पीस असतात. 175 हे 18 पीस हे 8 पीस. तुम्ही जसं तुम्हाला 10
कंपनी आहे रियान सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी 4 जुलै 2019 साली फॉर्म झालेली आहे आणि या कंपनीचं ऑफिस ठाण्यामध्ये वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या जवळ बी केबिन इथे आहे आणि त्याचप्रमाणे नाशिकचा सुद्धा आता नवीन एक ऑफिस तिथे चालू झालेलं आहे. कंपनीचे CMD आहेत माननीय विकास गोपाळ सर आणि कंपनीच्या MD आहेत माननीय प्रिया कड मॅडम. कंपनीचं विजनच आहे की विश्वस्तरीय गुणवत्तावाले उत्पादन वितरण करणं, म्हणजे चांगल्यात चांगला ब्रँडचं एक प्रॉडक्ट बनवणं आणि महिलांच्या गर्भाशयाचा कॅन्सरपासून त्यांना मुक्तता देणं आणि जरूरतमंद लोकांना आत्मनिर्भर और आर्थिक संपन्न बनवणं, म्हणजे जे आपल्याला कुठेतरी रोजगार मिळवून देण्याचं सुद्धा काम इथे कंपनीने केलेलं आहे. वितरण को संपूर्ण ट्रेनिंग और सपोर्ट देणं, म्हणजे जे आपले डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांना पूर्णपणे माहिती देऊन तिथे जे कस्टमर्स असतील त्यांना माहिती दिली जाते पूर्णपणे, त्यांचा पूर्णपणे सपोर्ट तिथे कंपनी आपल्याला देते. आणि मासिक पाळीमध्ये जो त्रास होतात त्याच्यावर हा प्रॉडक्ट खूप छान पद्धतीने वर्कआउट होतोय. आज 12 लाखांपेक्षा जास्त, आज पण हा 2 वर्षापूर्वीचा आहे. 21 लाखापेक्षा जास्त युजर्स आज हे प्रॉडक्ट यूज करत आहेत आणि 1 लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर्स आज कंपनीमध्ये मेंबरशिप त्यांनी घेतलेली आहे. जस्ट आता कार्यक्रम झाला आहे आणि कार्यक्रमाचे सर्व डिटेल्स तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले आहे. आर्विशला थोडी झोप आली म्हणून थोडी रडरड चालू आहे त्याची. तर मग ताईंनी मी निघते आता आणि हो ताईंनी नाश्त्यामध्ये छान कांदे पोहे बनवले होते, चहा पण खूप सुंदर झाला होता आणि खरंच मजा आली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि विशेष म्हणून कार्यक्रमामध्ये खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि जेव्हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल तेव्हा तुम्ही बघू शकता की खूप छान हा प्रोग्राम झाला आहे. काय हे कसं आज माझा एक छोटासा प्रयत्न होता की महिला दिनाच्या निमित्तानं जो महिलांसाठी जो खरंच महत्वाचा मुद्दा आहे त्यांच्या आरोग्याचा त्या विषयावर काहीतरी बोलल्या गेलं पाहिजे, ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून मग मी आज हा कार्यक्रम आपल्या इथं घेतलेला आहे महिला दिनाचा. काही नाही, ताई कसं आहे आता ताईचं जे सहकार्य लाभलंय मला इथं आलंय माझ्याकडे आणि ह्या जो कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती ती खरंच खूप छान आणि त्यांना भरपूर मैत्रिणी भेटल्या इथं आणि सकाळी बऱ्याच जणांची इच्छा होती की ताईंना भेटायची, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना म्हणजे भेटायला पण झाले, त्यांची सगळ्यांसोबत भेट झाली आणि कार्यक्रम खरंच खूप छान झाला. आरोग्याविषयी खूप छान कार्यक्रम आहे, खूप सुंदर. माझा हा एक छोटासा प्रयत्न होता की महिलांच्या आरोग्याविषयी आणि महिलांच्या ज्या काही समस्या असतात त्यांच्या मासिक पाळीमध्ये त्या विषयावर आपण जे काही माहिती आहे आपल्यापर्यंत किंवा जो काही मला त्याबद्दल फायदा झालेला आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी मी हा उद्देशाने या हेतून मी हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे. यापूर्वी पण मी जेव्हा माझा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता त्यावेळेला सुद्धा मी हे ठेवलं होतं, पण त्यावेळेला पूर्ण या विषयावर पूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगितली गेली नव्हती. म्हणून पुरेपूर माहिती हे महिलांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून महिला दिनाचे हे औचित्य साधून आज मी हा कार्यक्रम आपल्या इथं घेतलेला आहे. तर ताईंनी मला मस्त पापड कुरड्या वगैरे दिल्या सोबत आणि आता निघायची वेळ झाली आहे. खरं तर निघेल आता थोड्या वेळातच, कारण वाजले आहेत 6:15 झाले. विशाल पण ऑफिसमधून आले असतील. तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि याच्याकडून नक्की फायदा होईल तुम्हाला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.